जिल्ह्यातील ठेवीदारांना 600 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणारा ब्लू चिप कॉर्पोरेशनचा संचालक नितीन राजाराम नरके पोलिसांना शरण आला। 5 महिन्यांपासून नरके फरारी होता। शेअर बाजारामध्ये रक्कम गुंतवणुकीबद्दल प्रत्येक महिन्याला 10% दराने पैसे देण्याचे आमिष दाखवून त्याने लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते। त्याला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात विकास बाबूराव सोनकांबळे यांनी फसवणुकीची फिर्याद दिली होती। हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनकांबळे यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये या कंपनीला 6,75,000 रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते। मात्र कंपनीने त्यांना मुद्दल आणि व्याजाचा परतावा केला नाही। कंपनीने सोनकांबळे यांना परताव्यासाठी विविध बँकांचे आणि विविध रकमेचे धनादेश दिले, मात्र खात्यावर रक्कम नसल्याने ते वटले नाहीत। सोनकांबळे यांच्या बरोबर अविनाश सुनील उके यांनी 1 लाख रुपये, आनंद पांडुरंग खवरे यांनी 20,000, नितीन शिंदे यांनी 25,000 रुपये तर इतर लोकांनी कंपनीकडे गुंतवणूक केली असून त्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। लोणी काळभोर येथे नरके यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत। शिक्रापूर, शिरूर, लोणी काळभोर, हडपसर, तळेगाव, शिरूरसह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची त्याने फसवणूक केली आहे। 3 वर्षांपासून त्याने कंपनी सुरू केली असून एजंटांमार्फत पैसे गोळा केले आहेत। काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांना मुद्दल आणि व्याज न दिल्याने कंपनीच्या मगरपट्टा येथील कार्यालयाची गुंतवणूकदारांनी तोडफोड केली होती। नागरिकांनी पैशासाठी तगादा लावल्याने 15 दिवसांपासून नरके यांनी शिक्रापूर आणि हडपसर येथील कार्यालये बंद ठेवली आहेत। विकास सोनकांबळे नावाच्या व्यक्तीने आमच्याकडे 15/5 येऊन तक्रार दिली की मगरपट्ट्यामध्ये पेंटागॉनमध्ये एक ब्ल्यू चिप कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे। त्या कंपनीचे मेन डायरेक्टर नितीन नरके आणि त्यांच्याकडं पैसे गुंतवल्यानंतर पैसे चांगले रिटर्न मिळतात अशी त्यांना माहिती मला. त्या सगळ्यांनी गेले, नितीन नरकेशी यांनी कॉन्टॅक्ट केलं। नितीन नरकेने त्यांना सांगितलं की आपली कंपनी शेअर मार्केटला पैसे गुंतवते। शेअर मार्केटला पैसे गुंतवल्यानंतर त्याचा 10% महिन्याला परतावा तुम्हाला मिळतो। म्हणजे जर आपण व्यवहारात पकडलं तर 120% वार्षिक व्याज अशा पद्धतीने परतावा मिळतो। अशा पद्धतीने सांगितल्यानंतर लोकांना ते वाटलं की बाबा नाही, गोष्ट खरीच आहे। पण बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी पैसे गुंतवले। तर त्यापैकी माझ्याकडे आतापर्यंत 20,20,000ची कंप्लेंट आलेली आहे आणि ती फक्त नितीन नरकेच्या अगेन्स्ट आलेली आहे। आज पहाटे त्याला अटक करण्यात आलेली आहे, कोर्टासमोर हजर केलं, 31 पर्यंतची पीसी मिळाली। दुसऱ्या पोलीस स्टेशनची काय माहिती आहे का तुमच्याकडे? कुठं गुन्हे दाखल आहेत काय? माझ्या माहितीनुसार मला फक्त लोणी काळभोर पोलिसांनी कळवले की आमच्याकडे गुन्हा दाखल आहे, आमच्याकडे तो वॉन्टेड आहे। तर मी त्यांना कळवले की याला अटक करण्यात आलेली आहे। शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट तो करतोय नितीन राजाराममध्ये असं त्याने आम्हाला सांगून 10% आम्ही तुम्हाला परतावा देऊ त्यांनी असं सांगितलं। तुमची इन्व्हेस्टमेंट मगरपट्ट्यामध्ये जनरल त्यांनी कंपनी ओपन केली, तिथे आम्हाला ऑफिस वगैरे नेऊन दाखवलं, दिशाभूल केली आणि आमच्याकडनं कॅश घेतली त्यांनी। माझी 13 लाख गुंतवणूक होती, त्याचा परतावा तर काही दिलेलाच नाही। आम्हाला 25 एप्रिल आणि 10 मे अशी तारीख दिली, 6 महिने थांबा तुम्ही असं सांगितलं। आम्ही 10 मेपर्यंत थांबलो। शेवटी मी 11 तारखेला लोणी काळभोर पोलीस स्टेशनला तक्रार पहिली दाखल केली। तर तिथनं आता ही प्रोसिजर चालली आहे, त्यानुसार बघू आता काय होतं। त्यांना आम्हाला एवढंच म्हणलं की लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जसं सहकार्य तिथल्या निरीक्षक उपनिरीक्षकांनी केलं आहे तसं बाकीच्या पोलीस स्टेशनला सगळ्यांनी केलं पाहिजे। तिथे जे काम चालतं तसं काम कुठल्याच पोलीस स्टेशन आजपर्यंत नाही। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यात माझं जुनं घर होतं ते मी विकलं आहे। 5 तारखेला मी माझं घर विकलं आणि 6 तारखेला मी तिथे पैसे गुंतवून त्याचा मला फोन आला, पण त्याला माहिती आहे तुम्ही घर विकणार आहे म्हणून मी तुम्ही घर विकले, त्याचे पैसे आपल्या इकडे इन्व्हेस्ट करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल इकडे तिकडे गुंतवण्यापेक्षा, म्हणून मी ते पैसे त्यांच्याकडे गुंतवले। पुणे जिल्हा आणि पुणे शहरात मिळून हजारो लोकांची फसवणूक झालेली आहे। अजूनही काही लोक पोलीस स्टेशनला म्हणजे पोलिसांसमोर कंप्लेंट द्यायला का कचरत आहेत मला माहिती नाही। पण सर्वसामान्य कामगार असेल, शेतकरी असेल, जमिनी विक्री करणारे छोटे मोठे लोक असतील, घरे विकून, जमिनी विकून, दागिने विकून लोकांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे। आणि या गुंतवणुकी ह्या फसवणुकीची व्याप्ती जवळजवळ हजारो कोटी रुपयाची आहे। या पाठीमागे एकटा नितीन नरके नाही आहे किंवा नितीन नरकेची असिस्टंट भावना म्हणून जी कोण लेडी काम करते तेच नाहीत, त्या पाठीमागे असणारं सगळं जे रॅकेट आहे ते रॅकेट उघडकीस येणं गरजेचं आहे। अनेक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये शेकडो एजंट नितीन नरकेचे होते की ज्यांनी गुंतवणूकदाराला जादा परताव्याचा आमिष दाखवलेला आहे आणि गुंतवणूक केलेली आहे। त्या पाठीमागे त्यांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळालं आहे आणि त्यांनी त्याच्यात ऐश मौज केलेली आहे। त्यांनाही या प्रकरणात अटक होणं गरजेचं आहे। मी राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की नितीन नरके आणि त्यांच्यात गुन्ह्यात सहभागी असणारे सर्वच रॅकेट, मग त्याचे ते ब्रेन असतील किंवा जे
एजंट असतील या सर्वांवर हा गुन्हा दाखल व्हावा आणि हा संपूर्ण तपास CIDकडे सोपवावा. जी प्रॉपर्टी या एजंटांची आहे, नितीन नरकेची आहे, ती पोलीस खात्याने जप्त करावी किंवा सरकारने ती प्रॉपर्टी जप्त करावी आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांनी जी गुंतवणूक केलेली आहे त्यांची परतफेड करावी.